आणि आता आपण बघणार आहोत पुढच्या 10 मिनिटांमध्ये 50 बातम्या। फिल्म अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हे दोघेही नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आहेत। त्याला कारण ठरले त्यांचं दातृत्व आणि देशाप्रती असलेलं प्रेम। छत्तीसगडमध्ये नक्षल्यांसोबतच्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना दोघांनी मदत केली होती। त्या मदतीला आक्षेप घेत नक्षल्यांनी एक पत्रक काढले आणि दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या आत्मक्लेश यात्रेमुळे मुंबईतल्या सायन पनवेल महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे। राजू शेट्टी चेंबूरच्या शिवाजी पुतळ्याला अभिवादन करून लालबागच्या दिशेने रवाना झाले। विदर्भामधल्या काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। वर्ध्यामध्ये जोरदार पाऊस झालाय तर विजेचा कडकडाटही बघायला मिळाला। अनेक भागातला वीज पुरवठा खंडित करण्यात आला तर नागपूरमध्ये देखील पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली। तिकडे यवतमाळ जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक गावांना फटका बसला। काल रात्री झालेल्या वादळी पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेलेत आणि मोठी झाडं उन्मळून पडली, त्यामुळे वीज पुरवठा बाधित झालाय। वादळी पावसाचा सर्वात जास्त फटका राळेगाव, नेर, वणी आणि मारेगाव तालुक्यात बसला। विदर्भापाठोपाठ रायगड, मुंबईतही पावसाच्या रिमझिम सरी बरसतात। काल रात्रीपासून रायगडमध्ये पावसाच्या हलक्या सरी झाल्या तर मुंबईतही सकाळपासून पावसाच्या रिमझिम सरी बरसताना बघायला मिळाल्या। तिकडे डोंबिवलीतही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे। काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आहेत। दुसरीकडे सिंधुदुर्गात 13 दिवसांनंतर पुन्हा एकदा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। सिंधुदुर्गातल्या कुडाळ, कणकवली, वैभववाडी आणि ओरोस सारख्या परिसरात मुसळधार पाऊस आहे तर अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झालाय। भंडारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने काल संध्याकाळी दमदार हजेरी लावली। कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाल्यानं तेही आनंद साजरा करत होते। दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातही संध्याकाळी पाऊस पडला। रब्बी हंगामाचं धान पीक उभं असल्यानं रब्बी पिकांचं नुकसान झालंय। तिकडे बिहारमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने वेगवेगळ्या घटनांमध्ये 23 जणांचा मृत्यू झालाय। गेल्या 48 तासांपासून बिहारच्या अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने तडाखा दिलाय। वीज कोसळणं आणि भिंती पडल्याच्या अनेक घटनांमध्ये 23 जणांना आपला जीव गमवावा लागला। फक्त बिहारमध्येच नाही तर दिल्लीतही पावसाने हजेरी लावून उकाड्याने हैराण झालेल्या दिल्लीकरांना दिलासा मिळाला। शहरातल्या अनेक भागांमध्ये सोसाट्याचा वारा सुटला आणि नंतर आलेल्या पावसाच्या सरींनी गारवा निर्माण केला। औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या 98 शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदाच्या पावसाळ्यात गळत्या खोल्यांमधून शिक्षण घ्यावं लागणार आहे। एका अहवालातून जिल्हा परिषदेच्या 98 शाळांना डागडुजीची गरज असल्याचं समोर आलं होतं। यासाठी 1 कोटीचा निधी मंजूर झाला होता, मात्र एका नेत्याच्या तोंडी आदेशानं काम थांबवण्यात आलंय। कोल्हापुरातली बातमी आहे। करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा एकदा झीज होत असल्याचं समोर येत आहे। 2015 मध्ये मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती। त्यानंतर पुढच्या काही वर्षात किंवा 100 वर्षात मूर्तीला काही होणार नाही असा दावा झाला होता, पण आता या मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागलेत आणि रासायनिक थरही निघतोय, त्यामुळे संवर्धन प्रक्रियेबद्दल चर्चा। लातूरमध्ये आजपासून 6व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला सुरुवात झाली। लातूरच्या मार्केट यार्डपासून सकाळी साहित्य दिंडीने संमेलनाची सुरुवात झाली। 29 ते 31 मे असे 3 दिवस संमेलन होईल। लातूरच्या राजस्थान शिक्षण संस्थेच्या प्रांगणावर संमेलन आयोजित करण्यात आले। राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। कर्जमाफी केल्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नसल्याचं वक्तव्य केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी केलं। मोदी सरकारच्या 3 वर्षांच्या पूर्तीनिमित्त नागपुरात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। दरम्यान दारूबंदी संदर्भातला जो निर्णय घेतलेला होता महापालिका महामार्ग वर्ग करण्याचा, त्याबद्दल राज्य सरकारचे गडकरींनी आता कान उघडले। अमरावतीतील पंजाबराव देशमुख रुग्णालयामध्ये एकाच वेळी 4 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या बालकांच्या मृत्यूचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाहीये। रविवारी रात्रीची ही घटना आहे। 4 नवजात बालकांचा मृत्यू झाल्यामुळे बालकांचे पालक संतप्त झालेत आणि डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होती। यवतमाळमधील सूरजनगर परिसरात एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली। पपिता कांबळे असं या महिलेचं नाव आहे आणि तिच्या राहत्या घरात अज्ञात इसमाने तिची हत्या केली। पोलिसांनी मारेकरीचा शोध सुरू केला आणि अद्याप कोणालाही अटक झाली नाही। नागपूरमध्ये 24 तासातच 2 जणींना कूलरचा शॉक लागला आणि आपला जीव गमवावा लागला। छाया राजेश नारनवरे या महिलेचा कूलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून मृत्यू झाला। अनंतनगर भागातली ही घटना आहे तर स्वागतनगर भागात कूलरचा शॉक लागून 5 वर्षांच्या चिमुरडीचाही मृत्यू झालाय। नवी मुंबईतल्या वाशीतील सेक्टर 17 मध्ये काल बेस्ट बस आणि व्होक्सवॅगन कारचा भीषण अपघात झाला। हा अपघात एवढा भीषण होता की बसमधल्या ड्रायव्हर थेट रस्त्यावर फेकला गेला, मात्र चालक आणि वाहक किरकोळ जखमी झालाय। बसमध्ये कोणीही नव्हतं, त्यामुळे जीवितहानी टळली आहे तर कारमध्ये एअरबॅग असल्यामुळे कार चालकालाही किरकोळ जखमा झाल्या। वर्धा जिल्ह्यात खराब हवामानामुळे काल संध्याकाळी एका हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं। समुद्रपूर तालुक्यातल्या उमरी गावात हे लँडिंग झालं।
खासगी कंपनीचं हेलिकॉप्टर नागपूरहून औरंगाबादला जात असताना अचानक हवामान खराब झालं, त्यामुळे पायलटने हेलिकॉप्टर लँड करण्याचा निर्णय घेतला. हिंगोलीत जुन्नर रेल्वे स्थानकावर उतरत असताना रेल्वेच्या पायऱ्यांमध्ये अडकून एका महिलेचा पाय मोडला. अंबुबाई खंदारे यांना नांदुरा रेल्वे स्थानकावर उतरायचं होतं, मात्र चुकीने त्या जुन्नर स्थानकावर उतरताना ही घटना घडली. त्यांच्यावर हिंगोलीतल्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या मुलांनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेलं शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक वाचून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात आंदोलन केले. काहीच दिवसांपूर्वी दानवेंनी शेतकऱ्यांवरील केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या नावे बँकेची फसवणूक करणाऱ्या रसोया प्रोटीन्स कंपनीवर सीबीआयने धाड टाकली. शेतकऱ्यांची बनावट यादी तयार करून रसोया कंपनीने बँक ऑफ बडोदाकडून 20 कोटींचं कर्ज मिळवलं. शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी करून तेल निर्मितीसाठी हे कर्ज घेण्यात आलं होतं, मात्र गेल्या काही वर्षांपासून हे हप्ते फेडण्यात आले नाहीये. नाफेड केंद्रावर तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात बंदगिरी करणाऱ्या 4 व्यापाऱ्यांवर नेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्रीत डल्ला मारणाऱ्या व्यापाऱ्यांचं लायसन्स रद्द व्हावं किंवा आवश्यक वाटलं तर फौजदारी कारवाई करावी असे आदेश जिल्हा सहकारी निबंधक अर्चना माळवेंनी दिले होते. त्यानुसार ही कारवाई झाली. तिकडे नाशिकमध्ये मुलाने राहत्या घरातच आईची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. जादूटोणा करत असल्यानं वडील दारू जास्त पिऊ लागले या आरोपावरून मुलाने ही हत्या केल्याचं समजतंय. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरता वाशिम कृषी विभाग आणि आत्मा या संस्थेने 3 दिवसीय रानमाळ धान्य महोत्सवाचं आयोजन केलं. या महोत्सवात शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेलं धान्य, फळं, भाजीपाला विक्रीला उपलब्ध करून देण्यात आले. चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमधले सुमारे 3000 कंत्राटी कामगार 22 मे पासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर. मुंबईत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत संपर्ककर्त्या कामगारांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे आणि त्यात तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जाणार. भाजपची संवाद यात्रा म्हणजे एक नाटकबाजी आहे अशी टीका शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली. अमरावतीत ते बोलत होते. ग्रामीण जनता आता भाजपपासून दूर झाली आहे आणि त्यामुळेच आता भाजपवर संवाद यात्रा काढण्याची वेळ आली असं अडसूळ म्हणाले. तेजस एक्सप्रेसमध्ये आता ब्रँडेड हेडफोन्स न ठेवता साधे हेडफोन्स ठेवण्याचा विचार रेल्वे प्रशासनाने केलाय. तेजस एक्सप्रेस सुरू होऊन एक आठवडाही झाला नाहीये, तो चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे आता अखेर प्रशासनाने साधे हेडफोन ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाची हाक देण्यात आली आहे. आझाद मैदान ते मंत्रालय मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाला मुंबईतल्या डबेवाल्यांनी पाठिंबा घोषित केला. आईच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिद्धांत गणोरेवर लक्ष ठेवण्यासाठी वाकोला पोलिसांनी विशेष मनुष्यबळ पुरवलंय. गेले 3 दिवस पोलीस कोठडीत असलेला सिद्धांत शांत आणि अबोल दिसून येतोय. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना तो हो किंवा नाही एवढंच उत्तर देतोय. त्यामुळे या अवस्थेत वाकोला पोलिसांसमोर त्याच्या सुरक्षेचं आव्हान आहे. 12वीचा सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल लागलेला आहे. नोएडामधील रक्षा गोपाळ यांनी 99.6% गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला, तर भूमी सावंत दुसरी आली. 12वी सीबीएसईमध्ये मुलींनीच बाजी मारली आणि देशभरातला एकूण निकाल हा गेल्या वर्षीपेक्षा 1% कमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशात ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केलंय त्या 14 ठिकाणी अशोकस्तंभ उभारण्याची मोहीम पुण्यातल्या अशोक सर्वांगीण सोसायटीने सुरू केली. या मोहिमेअंतर्गत काल गोंदियात 7वा अशोकस्तंभ उभारण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालं. मुंबईतल्या कालिदास नाट्यगृहाच्या लोकार्पणावरनं सेना भाजपमध्ये झुंपली आहे. म्हणूनच्या कालिदास नाट्यगृहाच्या पुनर्विकासाचं काम गेल्या 1.5 वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे नाट्यगृह बंद आहे. जून महिन्याच्या आत या नाट्यगृहाचं लोकार्पण झालं नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा स्थानिक भाजप नगरसेवकांनी दिलाय. झारखंडमध्ये नक्षलींनी रेल्वे रूळ उडवून दिलाय. सुदैवाने याची आधी माहिती मिळाली होती, त्यामुळे मोठा अपघात टळला. मात्र झारखंडच्या कर्माबान रेल्वे स्टेशनजवळील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून ही वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरातमध्ये केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांच्यावर एका पाटीदाराने बूट फेकण्यात आले. त्यामध्ये बूट लागण्यापासून मंडविया थोडक्यात बचावले. बूट फेकणारा पाटीदार भावेश पटेलला पोलिसांनी ताब्यात घेतला. मुंबईतील 93च्या बॉम्बस्फोटातील आरोपींना आज शिक्षा सुनावली जाऊ शकते. मुंबईतील विशेष टाळा न्यायालय शिक्षेची तारीख जाहीर करणार आहे. 12 मार्च 1993ला झालेल्या साखळी स्फोटाप्रकरणी कुख्यात गुंड अबू सालेम आणि मुस्तफा डोसा या आरोपींना कोणती शिक्षा सुनावली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दगडफेकीच्या घटनांपासून वाचण्यासाठी काश्मीरी तरुणाला ढाल बनवणारे मेजर लितुल गोगोई यांचं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी समर्थन केलंय. सध्या काश्मीरमध्ये छळ युद्ध सुरू आहे आणि अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी नवीन युक्त्या लढवायलाच हव्यात अशा शब्दात रावत यांनी गोगोईंचं समर्थन केलं. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना तातडीने फाशी देण्याची मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. मुजमिल अली नामक व्यक्तीने ही याचिका दाखल केली आणि तो स्वतः एक वकील आहे.
भारताला संरक्षण क्षेत्रातील स्वयंसिद्धता प्राप्त करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातली भागीदारी महत्त्वाची आहे, असं मत संरक्षण आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं. पुण्यामध्ये पार पडलेल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या पदवी प्रदान सोहळ्यामध्ये ते बोलत होते. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खुद्द वायुदल प्रमुख PS धनोआ यांनी आकाशात भरारी घेतली. शहीद स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा कारगिल युद्धात शहीद झाले होते. त्यांना मानवंदना देण्यासाठी बठिंड्याच्या एअरबेसवर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महात्मा गांधी यांचा आणखी एक मारेकरी होता का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयातल्या एका जनहित याचिकेत विचारण्यात आलाय. मुंबईच्या अभिनव भारत संघटनेचे विश्वस्त आणि संशोधक डॉक्टर पंकज फडणीस यांनी या प्रकरणी जनहित याचिका दाखल केली आहे. नथुराम गोडसेशिवाय आणखी कोणी चौथी गोळीही झाडली होती का, यासारखे अनेक प्रश्न सर्वोच्च न्यायालयातल्या एका याचिकेत उपस्थित करण्यात आले. अंतराळ मोहिमेच्या दिशेने इस्रो लवकरच एक मोठं पाऊल टाकणार आहे, कारण अंतराळवीरांना भारताच्या भूमीवरून अंतराळात पाठवण्याच्या मोहिमेची सुरुवात इस्रोने केली आहे. यासाठी GSLV Mk3 नावाचं यान तयार करण्यात आलं आहे आणि त्याचं वजन 640 टन इतके आहे. या यानाची चाचणी लवकरच केली जाणार आहे आणि चाचणी यशस्वी झाली तर पुढच्या दशकभरात भारतीय भूमीवरून अंतराळवीरांना अंतराळात पाठवलं जाणं शक्य होणार आहे. आणि एक वेगळी बातमी जी तुम्हाला चक्रावून टाकेल, कारण ब्राझीलमध्ये एक चक्क नवजात बाळ जन्मल्या चालू लागलंय. यावर तुमचा विश्वास बसणार नाही कदाचित, पण हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही घटना 26 मेची आहे आणि ब्राझीलचा हा मुलगा असल्याचं समजतंय. या व्हिडिओला सोशल मीडियावर आतापर्यंत 5 कोटी इतके प्रचंड व्ह्यूज मिळाले. वेगवान गोलंदाज मार्क वुडने अखेरच्या षटकात डेव्हिड मिलर आणि ख्रिस मॉरिस सारख्या फलंदाजांच्या बॅटला बेसण घातली आणि साऊथहॅम्प्टनच्या दुसऱ्या वनडेत इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेवर 2 धावांनी रोमांचक विजय मिळवून दिलाय. या विजयासह इंग्लंडने 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.